हॅलो फ्रेंड्स अँड वन्स अगेन वेलकम टू द मिड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आज आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आजची सीटी सिल्वरची सर्वात मोठी आणि सर्वात नवीन अपडेट म्हणजे कॅप राऊंड सेकंडचा सिलेक्शन लिस्ट आणि कॅप राऊंड सेकंडचा रिझल्ट. तर ज्या विषयाची किंवा ज्या टॉपिकची आपण सर्वजण वाट बघत होता, तर तो टॉपिक आणि ती लिस्ट म्हणजे आज आपल्या समोर आलेली आहे. तर ती म्हणजे कॅप राऊंड सेकंडची सिलेक्शन लिस्ट. कॅप राऊंड फर्स्टची सिलेक्शन लिस्ट ही तेवढीच इम्पॉर्टंट होती, पण तिच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे कॅप राऊंड सेकंडची लिस्ट. तर ती का मित्रांनो? कारण की कॅप राऊंड फर्स्ट भरपूर मुलांसाठी एक ट्रायल बेसिस होती, ज्यामध्ये मुलांनी कॉलेज निवडले आणि त्यांना ते कॉलेज तिथं गेल्यावर आवडलं नाही. पण आता त्यांना जे फिक्स करायचं कॉलेज होतं, तर त्यांना वाटत होतं की जे सेकंड राऊंड येईल, तर सेकंड राऊंडमध्ये त्यांना बेस्ट कॉलेज भेटेल. त्यामुळे आपण कॅप राऊंड फर्स्टपेक्षा कॅप राऊंड सेकंडला जास्त प्राधान्य देतोय, कारण की जास्तीत जास्त मुलांचं आवडीचं कॉलेज त्यांना ह्या चॉईसमध्ये किंवा ह्या लिस्टमध्ये भेटत असतं. तर मित्रांनो, सर्वात पहिले अशा मुलांचं कॉंग्रॅच्युलेशन्स ज्यांना त्यांच्या आवडीचं कॉलेज भेटलंय. तर अशा मुलांना आता विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर कॉलेजला जायचंय आणि तिथं जाऊन तुमचा जो स्टेटस रिटेन्शन फॉर्म आहे, तर तो स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा आहे आणि तुमचं ॲडमिशन आजच कन्फर्म करून घ्यायचंय. तर मित्रांनो, परत एकदा अशा सर्व मुलांचे कॉंग्रॅच्युलेशन्स आणि आपल्या चॅनलच्या वतीने अशा मुलांचे खूप खूप शुभेच्छा की ज्यांना त्यांच्या मनासारखं आणि बेस्ट कॉलेज त्यांनी निवडलेल्यापैकी त्यांना भेटलेलं आहे. तर मित्रांनो, आज आपण आपल्या जो नवीन व्हिडिओ आहे आजचा कॅप राऊंड सेकंड बद्दल, तर त्याविषयी आपण कुठल्या कुठल्या विषयांवर चर्चा करणार आहोत. तर आपण सर्वात पहिले आजच्या व्हिडिओचा जो आपला आउटलाईन आहे, तर ते आउटलाईन एकदा समजून घेऊ. तर सर्वात आपण आपल्या टॉपिकला स्टार्ट करू. सर्वात पहिले तर आज आपला टॉपिक आहे कॅप राऊंड सेकंड. कॅप राऊंड सेकंडचा आपला इम्पॉर्टंट टॉपिक याच्यामधून जर उचलायचा ठरला, तर तो आहे आज आपला सिलेक्शन लिस्ट. सिलेक्शन लिस्ट. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की आपल्या सीईटी सिल्वर कॅप राऊंड सेकंडची सिलेक्शन लिस्ट आलेली आहे आणि आता भरपूर विद्यार्थ्यांना या सिलेक्शन लिस्ट बद्दल भरपूर सगळे क्वेश्चन आहेत आणि आपल्या याच्या मागचे जे व्हिडिओ आहेत, तर त्या व्हिडिओमध्ये पण भरपूर मुलांनी त्यांच्या ज्या शंका आहेत, क्वेरीज आहेत, क्वेश्चन आहेत, तर त्यांनी ते कमेंट सेक्शनमध्ये टाकायला चालू केले होते की त्यांचे आउटकम कॅप राऊंड सेकंडच्या लिस्टमध्ये काय असतील. त्याच्यावरूनच त्यांनी क्वेश्चन बनवले आणि त्यांनी ऑलरेडी आपल्या 2 दिवसाच्या म्हणजे लिस्ट येण्यापूर्वीच आपल्या 2 दिवसापासून ते आपल्याला कमेंट करत होते. तर त्या सर्व क्वेश्चनचा विचार करून आज मी हा व्हिडिओ बनवतोय आणि तुमचेच आलेले क्वेश्चन आहे आणि त्याच क्वेश्चनचा मी आज इथं आन्सर देणार आहे. तर मित्रांनो, आउटलाईनमध्ये जर बघायचं ठरलं आजच्या व्हिडिओच्या, तर सर्वात पहिला क्वेश्चन तो म्हणजे जे कॉलेज बेटरमेंटला टाकलं होतं परत तेच कॉलेज आलंय. हा आपला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तर याला आपण काय म्हणतो? नो चेंज. तर ज्या मुलांच्या नावासमोर नो चेंज आलेला आहे, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी पण इम्पॉर्टंट असणार आहे. आता नो चेंज आल्यानंतर पुढची प्रोसिजर काय असणार आहे याविषयी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळं पहिले जाणून घेणार आहे. त्यानंतर आता दुसरा हा व्हिडिओ कोणासाठी इम्पॉर्टंट होणार आहे? अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्या नावासमोर परत एकदा आलंय चॉईस नॉट अवेलेबल. तर आज आपला दुसरा पॉइंट काय असणार आहे? चॉईस नॉट अवेलेबल. आणि त्यानंतर मित्रांनो, आज आपला तिसरा टॉपिक असणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी की ज्यांचं मनासारखं कॉलेज भेटलंय आणि आता त्यांना तिथे कॉलेज फिक्स करायचं आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? बेस्ट कॉलेज. अलॉटेड म्हणजे त्यांना जे कॉलेज लागत होतं, तर ते कॉलेज भेटलेलं आहे. तर ह्या 3 कॅटेगरीमध्ये जर तुम्ही येत जर असाल, तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे, कारण की प्रत्येक स्टेपमध्ये किंवा प्रत्येक कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, तर ह्याविषयी आज आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ जरी थोडा मोठा जरी होणार असेल, तरी पण तुम्ही व्हिडिओच्या एंडपर्यंत जरूर टिकून राहा, कारण की तुमचे जे डाऊट्स आहेत, तर ते डाऊट्स आपण आपल्या व्हिडिओ थ्रू आज सॉल्व्ह करणार आहे. तर मित्रांनो, आज आपण टाइम वेस्ट न करता सर्वात पहिले आपला पहिला टॉपिक घेऊ, तो म्हणजे नो चेंज. आता मित्रांनो, नो चेंज याचा पहिले आपण सर्वात पहिले काय अर्थ आहे हा आपण समजून घेऊ. आता कॅप राऊंड जी फर्स्ट होती, तर कॅप राऊंड फर्स्टमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही 10 कॉलेज टाकले आणि त्यानंतर त्याच्या 5व्या कॉलेजला तुमचा नंबर लागला. त्यानंतर तुम्ही 5व्या कॉलेजला गेले, तिथं गेल्यावर कळलं की कॉलेजची कंडिशन अशी आहे, इथली फीज एवढी आहे. तिथं तुम्ही डीडी दिला, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट दिले आणि तुम्ही ॲडमिशन प्रोसिजर फी भरली.
आणि तुम्ही त्यांना काय सांगितलं की मला आता परत नेक्स्ट राऊंडसाठी ट्राय करायचं आहे, मे बी मला याच्यापेक्षा चांगलं कॉलेज भेटू शकतं. मग तुम्ही काय केलं की बेटरमेंटचा फॉर्म भरून आले किंवा त्यांना सांगून आले, जॉईन केलं तिथं आणि तुम्ही बेटरमेंटसाठी आले. बेटरमेंटसाठी आल्यानंतर तुमची कॅपराऊंड सेकंडची नोटीस आली. कॅपराऊंड सेकंडची नोटीस आल्या तुम्ही चॉईस फिलिंग केली आणि चॉईस फिलिंग नंतर तुम्ही परत भरपूर सगळे त्यात कॉलेज ॲड केले. त्यानंतर आता आपली आली कॅपराऊंड सेकंडची सिलेक्शन लिस्ट. कॅपराऊंड सेकंडच्या सिलेक्शन लिस्टमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही 10 कॉलेज परत नवीन टाकले. पण आता काय झाले की जे 10 कॉलेज नवीन आहेत तर त्या 10 कॉलेजमध्ये पण तुमचा नंबर लागलेला नाहीये. म्हणजे बेटरमेंट म्हणजे काय, तुमची जी अजून जी चांगली चॉईस होती तर त्या चॉईसमध्ये तुम्हाला सीट अवेलेबल नाहीये. तर अशा वेळेस सीईटी सेल काय करतं की तुमचं जे जुनं कॉलेज आहे तर तुमची ती सीट किंवा ती जी सीट तुम्हाला पहिले अलोकेट झालेली होती तर ती सीट तुमच्यासाठी रिझर्व्ह ठेवतं आणि अशा कंडिशनमध्ये तुम्हाला नाव येतं नो चेंज. म्हणजे काय, जरी तुम्ही बेटरमेंटला जाण्याचा ट्राय करत असाल तरी पण बेटरमेंटसाठी जी सीट तुम्हाला पाहिजे आहे तर ती सीट सध्या तुमच्यासाठी अवेलेबल नाहीये. त्यामुळे तुम्हाला आहे त्याच कॉलेजला परत अलॉट केलेलं आहे. याचा अर्थ झाला नो चेंज. कळलं असेल तुम्हाला नो चेंज तुमच्या नावासमोर का आलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर नो चेंज आलेलं आहे तर त्यांना समजून जाईल की नो चेंज म्हणजे काय आहे. म्हणजे काय की तुम्ही जे बेटरमेंटचे कॉलेज टाकले होते तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला आता सीट नाहीये. त्याच्यामुळे तुमचं जे आधीचं कॉलेज होतं तुम्हाला ती सीट परत रिझर्व्ह राहिलेली आहे. आता याच्यानंतर तुमच्याकडे 2 रस्ते आहेत. नो चेंजमध्ये तुमच्याकडे 2 वेज आहेत. जर एखाद्याला जर वाटलं ठीक आहे आता मला इथं प्रोसिजर स्टॉप करायची आहे आणि तेच कॉलेज मला फिक्स करायचं आहे तर तुम्ही तिथं जाऊन काय करणार आहे, रिटेन्शनचा फॉर्म जाऊन भरून येऊ शकता. आता रिटेन्शन फॉर्म भरण्यासाठी काय काय प्रोसिजर असणार आहे हे आपण बघून घेऊ. तुम्ही नो चेंज केलंय म्हणजे ऑलरेडी ते कॉलेज तुम्हाला अलॉट होतं. तुम्ही तिथे तुमचे डॉक्युमेंट सबमिट करेल आहेत. त्यानंतर तुमचा डीडी दिलेला आहे. ॲडमिशन प्रोसिजर फी पण तुम्ही दिलेली आहे. आता तुमच्याकडे सिम्पली एकच काम आहे. तुम्हाला जर त्याच कॉलेजला जर ॲडमिशन फिक्स करायचं असेल तर तुम्हाला परत त्या कॉलेजला जायचं आहे आणि फक्त स्टेटस रिटेन्शनचा फॉर्म भरून द्यायचा आहे. तुम्ही स्टेटस रिटेन्शनचा फॉर्म भरून दिला म्हणजे त्या कॉलेजला तुमचं ॲडमिशन फिक्स होणार आहे. आता मी हे पण सांगतो कोणत्या मुलांनी त्यांच्या नावासमोर चॉईस फिलिंग आलंय आणि आता तुम्ही रिटेन्शनचा फॉर्म भरून या. तर अशा विद्यार्थ्यांनी करून घ्या की ज्यांना मार्क्स कमी आहेत आणि ज्यांना असं कॉलेज पाहिजे होतं, म्हणजे पर्टिक्युलर विद्यार्थ्याच्या मनात असेल की मला आता हे कॉलेज पाहिजे तर तुम्ही त्या कॉलेजचा एकदा कट ऑफ पण बघा, तुमचे मार्क्स पण बघा आणि लगेच तुम्हाला एक अंदाज लागून जाईल की कॅपराऊंड 3 मध्ये तुम्हाला ते कॉलेज मिळेल का नाही मिळेल. तुम्हाला जर शुअरिटी असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल 100% की माझा त्या कॉलेजला नंबर लागू शकतो तर मग तुम्ही परत बेटरमेंटसाठी अप्लाय करू शकता. अदरवाईज तुम्ही तिथे रिटेन्शन घेऊन तुमची प्रोसिजर स्टॉप करा आणि तुम्ही ॲडमिशन भेटलेल्या कॉलेजमध्ये नो चेंजच्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन फिक्स करा. त्यानंतर आता दुसरा वे, एखाद्याला जर वाटत असेल नाही मला अजून बेटर कॉलेज भेटतंय तर तो परत बेटरमेंटला जाऊ शकतो. आता परत बेटरमेंटला जाण्यासाठी प्रोसिजर काय आहे ही पण आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर परत जर बेटरमेंटला जर जायचं असेल तर तुम्ही फक्त कॉलेजला कॉल करा की मला परत बेटरमेंटला जायचं आहे. तुम्ही कॉलेजला नॉट जॉईन किंवा नाही जरी गेले तरी पण ह्यावेळेस जास्त काही इफेक्ट पडणार नाही. तुम्हाला काउन्सिलिंगमधून बाहेर केलं जाणार नाही. ऑलरेडी तुम्ही बेटरमेंटसाठी आहात, तुम्ही कॉलेजला एकदा जॉईन झालेले आहात. तुम्ही डायरेक्ट कॅपराऊंड 3 साठी इलिजिबल असाल. कॅपराऊंड 3 ला तुम्ही डायरेक्ट परत नवीन चॉईस फिलिंग करू शकता. कळले. नो चेंजच्या विद्यार्थ्यांसाठी 2 वेज आहेत. एक तुम्ही रिटेन्शन भरा किंवा जर तुम्हाला वाटत असेल मला परत ॲडमिशन भेटेल तर अशा वेळेस तुम्ही परत बेटरमेंटला जाऊ शकता. इन केस ह्या बेटरमेंटला जर तुम्हाला परत जर कॉलेज जर नाही भेटलं तर ह्या कॉलेजची सीट्स तुमच्यासाठी रिझर्व्ह राहील किंवा मे बी त्यावेळेस तुमची सीट नाही पण राहणार. त्यामुळे तुम्ही एक रिटेन्शन घ्या किंवा बेटरमेंटला परत तुम्ही अप्लाय करू शकता. एका कॉलेजला एकदा तुम्ही बेटरमेंट अप्लाय करू शकता आणि वाटलं तुम्हाला तर दुसऱ्यांदा पण करू शकता. पण माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही परत त्या कॉलेजवरून बेटरमेंट करण्यापेक्षा आता तुमचं जर परत तिथंच होतंय तर तुम्ही डायरेक्ट रिटेन्शन घेऊन टाका आणि ॲडमिशन प्रोसिजर ती तुमची असेल तर तुम्ही तिथं ती ॲडमिशन प्रोसेस स्टॉप करू शकता. हा झाला आपला आजचा पहिला मुद्दा ज्या विद्यार्थ्यांना नो चेंज आलेलं आहे. भरपूर विद्यार्थ्यांना नो चेंज येणार पण आहे. फक्त जे नवीन कॉलेजेसला विद्यार्थी ॲड होतील, जे आपले नवीन कॉलेज आहेत तर ते कॉलेज नवीन ॲड झालेत तर त्या कॉलेजसाठी कोणाला नो चेंज नसणार आहे, कारण की ते कॉलेज आत्ताच ॲड झालेत. म्हणजे ऑलरेडी ॲड कॉलेजेस होते आणि जिथं भरपूर विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केले तर अशा विद्यार्थ्यांसाठी नो चेंज येणं हे साहजिक आहे. कारण की जर खालच्या सीट जर अवेलेबल जर नसतील आणि तुमच्यासाठी जर कुठे बेटर सीट जर नसेल तर अशा कंडिशनमध्ये नो चेंज विद्यार्थ्याला भेटतं. त्यानंतर आता सेकंड टॉपिक होतोय चॉईस नॉट अवेलेबल. आता चॉईस नॉट अवेलेबल म्हणजे काय, परत विद्यार्थ्यांनी नाराज व्हायचं नाही. इथं चॉईस नॉट अवेलेबल म्हणजे काय की तुमच्यासाठी आत्ताच्या राऊंडमध्ये तुमच्यासाठी कॉलेज अवेलेबल नाहीये. जसं फर्स्ट राऊंडमध्ये होतं, फर्स्ट राऊंडमध्ये भरपूर जणांना असेल की चॉईस नॉट अवेलेबल, पण आता कॅप राऊंडमध्ये त्यांना कॉलेज भेटले.
आता काही जण राहिले असतील की त्यांना कॅप राऊंडमध्ये सेकंडमध्ये पण नाही भेटलं, तर त्यांनी काय करायचं, कॅप राऊंड ज्यावेळेस थर्ड येणार आहे त्यावेळेस जास्तीत जास्त कॉलेज फिल करा, चॉईस फिलिंगमध्ये जास्तीत जास्त कॉलेजेस टाका, जेणेकरून आणि जे नवीन कॉलेजेस आहेत तर नवीन कॉलेजेसला मुलांना प्राधान्य द्या. जर तुम्हाला सीट लागत असेल, कमी मार्कांवर पण जर तुम्हाला सीट जर मिळवायची असेल तर तुम्ही नवीन कॉलेजेसला सर्वात पहिले प्राधान्य दिलं पाहिजे. आणि त्यात पण जे 60 आहेत 100 आहेत असे सीटचे कॉलेजेस आहेत तर तुम्ही अशा कॉलेजेसला प्राधान्य द्या, जेणेकरून तुमचं ॲडमिशन प्रोसिजर तिथं लवकर होईल. त्यानंतर आता आपला तिसरा बेस्ट कॉलेज अलॉटेड म्हणजे काय, की ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड फर्स्टमधून बेटरमेंट घेतलं होतं आणि बेटरमेंट घेऊन आता त्यांना काय झालंय की एक चांगलं कॉलेज भेटले, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, इन केस तुम्हाला जर ह्या कॉलेजला गेल्यावर जर वाटलं की हे कॉलेज पण चांगलं नाही, तर याच्यावर पण तुम्हाला परत 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे रिटेन्शन आणि सेकंड म्हणजे परत बेटरमेंट. कळलं विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे काय, तुम्ही फर्स्ट राऊंडवरून बेटरमेंट घेऊन आले दुसऱ्या कॉलेजला, दुसरं कॉलेज तुम्हाला अलॉट पण झालंय. इथं आपण नो चेंजची बात करत होतो, इथं आता आपण आलोय कॉलेज अलॉट झालंय. म्हणजे काय, तुम्ही फर्स्ट राऊंडला तुम्ही बेटरमेंट घेतलं होतं, आता सेकंड राऊंडला तुम्हाला दुसरं कॉलेज भेटलंय, पण दुसऱ्या कॉलेजला गेल्यावर तुम्हाला कळतंय की हे कॉलेज त्याच्यापेक्षा पण चांगलं नाहीये किंवा मला इथं काहीच सुख सुविधा नाहीये, अशा वेळेस तुम्ही तिथून पण बेटरमेंट करू शकता. जर तुम्हाला जर वाटतंय मला एक कॉलेज नकोय, तर तुम्ही इथून परत एकदा बेटरमेंट करू शकता. आणि जर तुम्हाला जर वाटतंय आता हे कॉलेज मला पक्क आहे, मला हे कॉलेज आवडतंय, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही रिटेन्शन देऊ शकता. पण इन केस जर तुम्ही ह्या कॉलेजला जर परत नो चॉईस आल्यानंतर जर बेटरमेंट जर देत आहे, तर हे कॉलेज तुमच्या हातात मित्रांनो राहणार नाहीये, तसं हे कॉलेज तुमच्या हातात राहते. सेकंड अलॉट झाले एकदा अलॉट झालेल्या कॉलेजला तुम्ही एकदाच बेटरमेंट देऊ शकता, त्यानंतर तुम्ही डायरेक्ट पुढच्या राऊंडसाठी अप्लाय करू शकता. तर हे झाले मित्रांनो आजचे 3 पॉईंट. तर त्यातलं आपण पहिलं काय पाहिलं, नो चेंज पाहिलं, त्यानंतर आपण बघितलं चॉईस नॉट अवेलेबल, आणि तिसरं बघितलं आपण बेस्ट कॉलेज अलॉटेड. तर हे आज आपले 3 पॉईंट होते आणि भरपूर मुलांचा हाच क्वेश्चन होता की जर आम्हाला तेच परत जर कॉलेज अलॉट झालं तर आम्ही काय करायचं. आता मित्रांनो त्यानंतर अजून एक चौथा क्वेश्चन राहिला की ज्या मुलांनी ऑलरेडी ऍडमिशन घेतलेले आहेत किंवा तर त्यांच्या नावासमोर आता रिटेन्शन आलेलं असेल, तर आजच्या व्हिडिओचा चौथा पॉईंट, तुम्ही जर सिलेक्शन लिस्ट बघितली असेल तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं कॅन्डिडेटचं नाव आणि ब्रॅकेटमध्ये आलं असेल रिटेन्शन. आता रिटेन्शन म्हणजे काय, तर रिटेन्शन म्हणजे असे विद्यार्थी ज्यांना फर्स्ट राऊंडमध्येच कॉलेज अलॉट झालेलं होतं, तर त्या विद्यार्थ्यांनी तिथं ऍडमिशन फिक्स केलं होतं, तिथं सर्व त्यांची प्रोसिजर एंड झालेली होती, अशा विद्यार्थ्यांच्या नावासमोर रिटेन्शन आलेलं असेल. रिटेन्शन म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं फक्त नाव सेकंड लिस्टमध्ये आलेलं आहे, पण त्यांचा कुठल्याही प्रकारचा समावेश काउन्सिलिंग प्रोसिजरमध्ये नाहीये, कारण की ऑलरेडी त्यांच्या सीट्स अलोकेट आहेत आणि त्यांनी त्या रिझर्व्ह सीटवर त्यांचं ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट केलेली आहे. त्यानंतर आजचा जर 5वा पॉईंट जर बघायचा ठरला, आपल्याला हेच 3 पॉईंट आजचे महत्त्वाचे होते. आता आपण एक्स्ट्रा पॉईंट त्याच्यामध्ये ऍड करतोय जेणेकरून तुम्हाला जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ती सिलेक्शन लिस्ट कशा पद्धतीने बनवली गेलेली आहे याच्याबद्दल कळेल. त्याच्यानंतर 5 नंबरचा पॉईंट म्हणजे काही विद्यार्थ्यांचे नेम असतील आणि नेम समोर काय येतं माहिती का, कॅन्सल पहिले शब्द येतो CANCELLED कॅन्सल, आणि ऑब्लिक मध्ये येतं NG. आता कॅन्सल ऑब्लिक NG चा अर्थ काय, कॅन्सल म्हणजे त्यांचे ऍडमिशन प्रोसिजर आणि काउन्सिलिंग प्रोसिजर दोन्ही मधून पण ते कॅन्सल झालेले आहेत बिकॉज ऑफ NJ म्हणजे काय, नॉट जॉईंट. म्हणजे काय, अशा विद्यार्थी ज्यांना कॉलेज अलॉट झालं होतं, या विद्यार्थ्यांना कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये भेटलं होतं, पण हे विद्यार्थी काही कारणांमुळे त्या कॉलेजपर्यंत पोहोचले नाही किंवा त्यांना ऍडमिशन घ्यायचंच नव्हतं, अशा मुलांनी काय केलंय की कॉलेजला रिपोर्टिंगच केलं नाही. फिजिकल आपण जे रिपोर्टिंग करणे म्हणतो कॉलेजला, तर त्यांनी ते केलंच नाही, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलंच नाही. तर अशा विद्यार्थ्यांचं जर स्टेटस असतं, रिपोर्ट असतं, तर ते CET सेलला कॉलेज काय पाठवतं, नॉट जॉईंट म्हणून पाठवतं, आणि अशा कंडिशनमध्ये त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन होत नाही किंवा त्याला काउन्सिलिंग प्रोसिजरमधून आउट केलं जातं. तर त्याला आपण म्हणतो कॅन्सलेशन ऑब्लिक नॉट जॉईंट. म्हणजे काय, जॉईंट न केल्यामुळे त्याचं ऍडमिशन कॅन्सल झालंय, त्याला आपण कॅन्सलेशन बाय नॉट जॉईंट असं म्हणतो. तर मित्रांनो हे आपण 2 नवीन पॉईंट आता रिसेंटली ऍड करतोय आपल्या व्हिडिओमध्ये. जस्ट मला हे सांगता आठवलं की हे 2 पॉईंट पण आपल्या सिलेक्शन लिस्टमध्ये आहेत आणि हे पण तुम्हाला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो रिटेन्शन आणि कॅन्सल प्लस नॉट जॉईंट जर कुणाच्या नावासमोर आला असेल आणि त्याला आता शंका असेल की माझं ऍडमिशन झालंय तरी इथं रिटेन्शन नाव काय आलंय, आणि काहींचं असेल की मी मागच्या वेळेस कॉलेजला गेलो नाही तरी पण मला इथं कॅन्सल आणि NJ आलंय, तर याचा अर्थ काय, तर हे पण तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमधून मी इथं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. थोडक्यात इंडिड त्याचं जे ऍक्च्युअल डिस्क्रिप्शन आहे तेच मी पूर्ण सांगितलेलं आहे. तर मित्रांनो हे होतं आजचं आपल्या व्हिडिओचं इम्पॉर्टंट टॉपिक्स. त्याच्यामध्ये आपण बघितलं कॅप राऊंड 2 ची सिलेक्शन लिस्ट,
त्यानंतर आता आपण नो चेंज आल्यानंतर काय करायचं, कुठल्याही वेळी जायचं, त्यानंतर चॉईस नॉट अवेलेबल आल्यानंतर काय करायचं, त्यानंतर बेस्ट कॉलेज अलॉट झाल्यानंतर रिटेन्शन आणि आपली जी बेटरमेंट आहे तर ही प्रोसिजर कशी असणार आहे ह्याबद्दल बघितलं. त्यानंतर मित्रांनो आता याच्यानंतर ही नेक्स्ट एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजे आपला डीडी आणि चेक. त्याला आपण इथं स्टार करू. डीडी आणि चेकच्या डीडी किंवा चेक, त्याच्यानंतर येतं डॉक्युमेंट्स आणि कॉलेज फीज. कॉलेज फीज म्हणण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये दोन टॉपिक घेऊ, एक ऍडमिशन फीज आणि एक कॉलेज फीज. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला नो चेंज आलंय, नो चेंज आल्यानंतर जर तुम्ही रिटेन्शन करताय तर तुम्हाला डीडी ऑलरेडी दिलेला आहे, ऍडमिशन फीज ऑलरेडी भरलेली आहे, त्यानंतर डॉक्युमेंट्स ऑलरेडी व्हेरीफाईड. तुम्हाला हे काहीच करण्याची गरज नाही, तुम्हाला जस्ट रिटेन्शनचा फॉर्म भरणे आणि तुमचं ऍडमिशन फिक्स. त्यानंतर नो चेंज आलंय, तुम्ही परत बेटरमेंट करताय तर त्यावेळेस तुमचं महत्व किंवा तुमचे एक इम्पॉर्टंट रोल काय की तुम्हाला तुमचं डीडी रिटर्न घेणे, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट रिटर्न घेणे आणि ऍडमिशन प्रोसिजर फी जी असते तर ही नॉट रिफंडेबल असते. तुम्ही ऍडमिशन घ्या किंवा नका घेऊ, ही तुमची फिक्स फी असते. ही आता कॉलेजकडे गेली ही परत रिटर्न येत नसती. तुम्ही कॉलेज भेटून परत जर बेटरमेंट करत असाल तर तुम्हाला ही 1500 रुपये रिटर्न भेटणार नाहीत आणि कुठले कॉलेज तुम्हाला देणारही नाही आणि तुम्ही कॉलेजकडे कुठला हट्ट पण करू नका, कारण की हा युनिव्हर्सिटीचा नियम आहे की ते 1500 रुपये परत रिटर्न भेटणार नाही. हो, पण तुमची डीडीची 1 रुपयाची 1 रुपयाची रक्कम तुम्हाला रिटर्न भेटेल आणि तुमचं डॉक्युमेंट ॲज इट इज तुमचं पेपर तसेच रिटर्न भेटतील. कळले. त्यानंतर चॉईस नॉट अवेलेबल म्हणजे त्यांनी डायरेक्ट नेक्स्ट राऊंडसाठी अप्लाय करायचे, त्यांच्या ह्याच्यामध्ये काहीच रूल नाही. त्यानंतर ज्यांना बेस्ट कॉलेज अलॉट झालंय त्यांच्यासाठी पण मग दोन टॉपिक आहेत की त्यांना परत बेटरमेंटसाठी जायचे की त्यांना परत मग रिटेन्शनसाठी जायचे. ज्यांना कॉलेज अलॉट झालंय सेकंड राऊंडमध्ये आणि त्यांना वाटतंय की मला आता थर्ड राऊंडसाठी परत बेटरमेंटसाठी जायचंय, जी प्रोसिजर फर्स्ट राऊंडला होती तीच त्यांना आता करायची आहे की अलॉट झालेल्या कॉलेजला डीडी द्यायचा आहे. आता डीडी म्हणजे डिमांड ड्राफ्ट. भरपूर जण आज पण विचारत होते की सर डीडी म्हणजे काय. डीडी म्हणजे डिमांड ड्राफ्ट. कॉलेजची जितकी फी असेल तुमच्या कास्टसाठी तर त्याच्यासाठी तुम्हाला डिमांड ड्राफ्ट देणे गरजेचं आहे. कॉलेजला फोन करायचा आणि विचारायचं सर किती रुपयांचा किंवा किती रकमेचा डीडी आपल्याला ऍडमिशनसाठी लागेल. तुम्हाला कॉलेजवाले सांगतील, कॉलेजचं नाव सांगतील, कॉलेजच्या बँकेचं नाव सांगतील, त्या पद्धतीने तुम्ही डीडी बनवायचे. त्यानंतर डॉक्युमेंट्स, ऍडमिशनसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील याच्यावर ऑलरेडी आपण एक डिस्क्रिप्टेड व्हिडिओ बनवलेला आहे. डॉक्युमेंटची लिस्ट तिथे मी टाकलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर ऍडमिशन प्रोसेस फी आणि कॉलेज फी. कॉलेज फीज म्हणजे ऑलरेडी तुमचा डीडी जातोय त्याच्यातून तुमची कॉलेज फी कॉलेजला जात असते. त्यानंतर ऍडमिशन फी 1500 रुपये. ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचंय त्यांच्यासाठी हीच प्रोसिजर असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना रिटेन करायचंय त्यांची डायरेक्ट सगळं सबमिटच करून द्यायचंय तुम्ही तिथं कॉलेजमध्ये आणि तुम्हाला कॉलेज फिक्स करून घ्यायचंय. तर मित्रांनो हे झालं सगळं कॅप राऊंड 2 बद्दल एकदम डिस्क्रिप्टेड. अशा प्रकारची आपली कॅप राऊंड 2 ची सिलेक्शन लिस्ट आहे आणि त्यानंतर तुमच्या समोर हे जे ऑप्शन आहेत हाच सेम व्हिडिओ कॅप राऊंड 3 साठी पण अप्लाय होईल, ज्यावेळेस आपली कॅप राऊंड 3चं शेड्यूल ऑलरेडी आलेलं आहे आणि जसं जसं कॅप राऊंड 3 ची पण सिलेक्शन लिस्ट येईल तर त्या विद्यार्थ्यांसाठी पण सेम व्हिडिओ आणि सेम इन्स्ट्रक्शन लागू पडणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर वाटतंय आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला खूप चांगली माहिती भेटली तर व्हिडिओला लाईक करा आणि ह्या टॉपिकबद्दल तुम्हाला जर अजून काही शंका जर असतील तर त्या तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्याच्यासोबतच आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेल्या 4-5 व्हिडिओपासून आपण आपले व्हॉट्सअपला एक ग्रुप बनवला आहे मित्रांचा, सर्व विद्यार्थी मित्रांचा. आणि फर्स्ट सेमिस्टरला जे विद्यार्थी ॲडमिशन घेत आहेत तर ते भरपूर मुलं तिथे लवकरात लवकर ॲड झालेले आहेत आणि जर काही बाकी असतील तर त्या विद्यार्थ्यांनी पण तिथे लवकरात लवकर ॲड व्हायचं आहे, कारण की लवकरात लवकर तुमचे कॉलेजेस आता चालू होणार आहेत. तर आपण जशी कॉलेज चालू होणार तर आपण तुमचे जे लेक्चर्स आहेत, नोट्स आहेत, त्यानंतर बुक्स आहेत, त्याचे PDF वगैरे सर्व तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण एक मीडियम वापरतोय आणि ती मीडियम म्हणजे आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे. तर त्याची लिंक, त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर तुम्ही आत्ताच लगेच त्या लिंकवर जायचंय आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आजच कनेक्ट होऊन जायचंय. कळलंय मित्रांनो. तर हे होतं आजच्या व्हिडिओबद्दल. त्यानंतर मित्रांनो आपल्या चॅनलबद्दल थोडी इन्फॉर्मेशन देतो. आपल्या चॅनलचं नाव आहे मित्रांनो मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि याच्यावर आपण नर्सिंग विषयी नवनवीन येणारे ॲडमिशनचे अपडेट्स आणि त्यानंतर नर्सिंगचे जे लेक्चर्स आहेत तर या सर्वांविषयी आपण माहिती तिथं वेळोवेळी देत असतो. तर तुम्ही चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणारे जे व्हिडिओज आहेत आणि जे अपडेट्स आहेत तर ते तुमच्यापर्यंत येण्याचं काम मी करत राहील. त्यानंतर अजून एक गोष्ट सांगायची म्हणलं तर आता ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होईल तर यांची 3 ते 4 महिन्यामध्ये 100 दिवसांमध्ये ह्या मुलांची फर्स्ट सेमिस्टरची एक्झामिनेशन आहे आणि अभ्यास करणं या मुलांसाठी खूप अवघड जाणार आहे. तर अभ्यासाच्या सोप्या ट्रिक्स, त्यानंतर पूर्ण नोट्स या पण आपण आपल्या चॅनल थ्रू
प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला जरूर टिकून राहायचं आहे, चॅनलसोबत कनेक्टेड राहायचं आहे आणि तुमच्या मित्रांना पण सांगायचं आहे. ज्या कॉलेजला तुमचं ॲडमिशन होईल तर त्या मित्रांपर्यंत किंवा तुमच्या बॅचसोबत आपल्या चॅनलला नक्की शेअर करा आणि नक्की आपल्या चॅनलमधून सर्वांचा फायदा होईल हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद मित्रांनो आणि चॅनलला तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.